मंडळी 85 85 85 झिरोवरच्या या तिन्ही स्क्रीनवर दिसणारा हा आकडा आहे 85 85 85 आणि तोच आहे महाविकास आघाडीचा तुर्तास तरी फॉर्म्युला। याच फॉर्म्युलाची प्रतीक्षा गेल्या महिन्याभरापासून होती। त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत संघर्ष होता, संबंध ताणले गेले होते, ज्यामुळे उद्धव ठाकरेंचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये शाब्दिक चकमकही झाली। आणि मंडळी, ज्या फॉर्म्युलाच्या संघर्षातून महाराष्ट्र काँग्रेसनं 2 दिवस दिल्लीत मुक्काम केला, तोच महाविकास आघाडीचा विधानसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला तुम्ही माझ्या पाठीमागे या 0 अवरच्या स्क्रीनवर पाहताय। 85 85 85। नमस्कार, मी विजय साळवी। 0 अवरच्या आजच्या विशेष भागात आपलं स्वागत। मंडळी, अवघ्या 60 मिनिटांपूर्वी गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली। स्थळ होतं यशवंतराव चव्हाण सेंटर। इथं संध्याकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, तर ठाकरेंच्या सेनेकडून खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई हे वायबी सेंटरला पोहोचले। तिथं शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते मंडळी आधीपासूनच उपस्थित होती आणि मग जवळपास सव्वा तास बैठक चालली आणि त्याच बैठकीनंतर सर्वपक्षीय पत्रकार परिषद पार पडली आणि त्यात ही सर्वात मोठी घोषणा झाली। शेवटची बैठक आता माननीय शरद पवार साहेबांसमोर पार पडली आणि पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं की मीडियासमोर जाऊन तुम्ही आता घोषणा करा। या क्षणी आम्ही इतकं सांगू की तिन्ही पक्ष हे साधारण 85 85 85 270 जागांवरती आमची पूर्ण सहमती झाली आहे। त्यांचं आता आम्ही यादीही बनवलेली आहे। उरलेल्या जागा ज्या आहेत त्या आमचे जे मित्र पक्ष आहेत त्यांची मी नावं घेतली, त्यांच्याशी आमची उद्या सकाळपासून चर्चा सुरू होईल आणि अशा तऱ्हेनं 288 जागा या महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं लढून महाराष्ट्रात सत्तेवर येईल। मंडळी, संजय राऊतांनी जागांचा फॉर्म्युला सांगितला। या संजय राऊतांनी आणखी आकडा सांगितला होता, तो आपण पाहणार आहोतच, पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं ठरतं ते हे जागा वाटप समजून घेणं। संजय राऊतांनी जसं सांगितलं तरी आज घडीला तिन्ही प्रमुख पक्षांना प्रत्येकी 85 85 85 जागा मिळाल्यात। म्हणजेच एकूण 288 पैकी 255 जागांचा प्रश्न हा निकाली निघालाय, किंबहुना मिटलाय। त्यात पुढे राऊत म्हणाले की आमचं 270 जागांवर एकमत झालंय आणि उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडणार। म्हणजेच हा आकडा जो मित्रपक्षांना जाणाऱ्या जागांचा आहे तो होईल 18 आणि या घडीला तिन्ही पक्षांमध्ये 15 जागांवरचा तिढा आजही कायम आहे असं समजावं लागेल। त्यावर पुन्हा एकदा महत्त्वाच्या बैठका होऊ शकतात। गेल्या काही दिवसांचा ट्रेंड पाहिला तर काँग्रेसची आक्रमकता दिसून आली। शिवाय राऊतांनीही आज सकाळी सेंचुरीची घोषणा केली होती आणि असं असताना या घडीला मात्र फक्त 85 85 85 जागा तिन्ही पक्षांच्या वाट्याला आल्या। हेच जागा वाटप अनेकांसाठी धक्कादायक होतं, म्हणून त्याचं विश्लेषण करणं हे आवश्यक ठरतं आणि त्यासाठीच 0 अवरमध्ये आज आपल्या समवेत अनेक आपले सहकारी आणि आपले पाहुणे पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार देखील असणार आहेत। पण सध्या तरी माझ्या समवेत ABP माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक आहे, तसंच ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख देखील आपल्या समवेत आपल्या समवेत सहभागी झालेले आहेत या चर्चेमध्ये। मी पहिला जातोय सरिताकडे। सरिता, खरं तर गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक जण, मग काँग्रेसचे नाना पटोले असतील किंवा ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत, दोघंही आपल्या बेटकुळ्या दाखवत होते, आपल्यामध्ये किती ताकद आहे हे दाखवत होते। आपल्या पुराणात अनेक गर्वहरणाच्या कथा सांगितल्या आहेत, पण निवडणुकीचे आकडे प्रत्यक्षात जेव्हा जाहीर होत आहेत तेव्हा मात्र जे 100च्या वरती आम्ही शतक ठोकणार सांगत होते ती मंडळी 85 85 जागांवर समाधान मानतायत आणि शरद पवारांना कमी जागा वाटायला येतील असं वाटत होतं, त्यांना 85 जागा मिळत आहेत। हे कसं काय समजायचं सर्वसामान्य माणसांनी?
नक्कीच विजय, हे सगळ्यांसाठीच अत्यंत सरप्रायझिंग होतं आणि खरं बघितलं तर ह्यातून एक गोष्ट जी सगळ्यात पहिले स्पष्ट होते ती म्हणजे हा जो बदल आहे हा लोकसभेच्या निकालामुळे झालेला आहे. जो आत्मविश्वास आणि त्याचबरोबर जी महत्त्वाकांक्षा वाढलेली आहे तिन्ही पक्षांची त्या निकालानंतर, ती या जागा वाटपाच्या चर्चेत दिसून आली. कोणीही दुसऱ्यासाठी जागा सोडली नाही. लोकसभेमध्ये आपण बघितलं की अजेंडा एकच होता, तो होता भाजपाला हरवणं. आत्ता मात्र भाजपाला किंवा सत्तेत असणाऱ्या सर्व पक्षांना हरवणं हा जरी अजेंडा असला तरी आता हा आत्मविश्वास आहे की आपला पक्ष सुद्धा मोठा होऊ शकतो आणि त्यामुळे मोठ्या भावाच्या ची जागा कोणाला मिळते ह्याची खरं तर चुरस ह्या तिघांमध्येही होती, हे यातून स्पष्ट होतं. कोणीही तसूभर जागा दुसऱ्याला दिलेली नाही आहे हे सुद्धा ह्यामधनं कळतं आणि त्यामुळेच जी एकंदरीत चर्चा मीडियामध्ये रंगली होती आणि त्यात आपण बघितलं की महायुतीनं मात्र एकत्रित जर आकडा पाहिला तर 144 जागा या घोषित करून टाकलेल्या आहे आणि त्यामुळे त्याचाही दबाव कुठेतरी महाविकास आघाडीवर असेल आणि त्यामुळे ऑलवेल आहे हे दाखवण्यासाठी आज त्यांना जागेचा फॉर्म्युला हा सांगावाच लागला आणि 85-85-85 म्हणजे सर्व समान, कोणी कोणाला जागा दिली नाही. मोठा भाऊ नाही तर छोटा भाऊही नाही, हे कुठंतरी संदेश आजच्या या जागा वाटपातून दिला. पण जसं विजय तू म्हणालास तसं त्या 15 जागा म्हणजे 270 जागा जर हे लढणार असतील तर 15 जागांवरचा तिढा कायम आहे, हा संकेत सुद्धा आज ह्या पत्रपरिषदेतून आपल्याला मिळालेला आहे आणि त्यामुळे या 15 जागात एकाच पक्षाला त्या 15 जागा मिळतील असं वाटत नाही सध्या तरी. त्यामुळे कोणीही सेंचुरी पार करणार नाही असं सेफली म्हणता येईल. एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर देखील या चर्चेमध्ये सहभागी झालेत, पण त्यांच्याकडे जाण्याआधी मी रविकिरण देशमुखकडे जातो. रविकिरण, कसं काय समजून घ्यायचं अचानक तिन्ही पक्ष किंबहुना 2 पक्ष बॅकफूटवर येतात आणि एका पक्षाला जागा जास्त दिल्या जातात? असं आहे की जसं सरिताने सांगितलं की लोकसभेनंतरचं चित्र कमालीचं बदललं आणि विधानसभा निवडणूक ही राजकीय पक्षांच्या अस्तित्वाची लढाई आहे. महाविकास आघाडीमधले तिन्ही पक्ष कुठल्या स्थित्यंतरातून जात आहेत ते आपण गेले काही दिवस पाहतोच आहोत. आता यामध्ये काँग्रेसला असा आत्मविश्वास होता की आमचा परफॉर्मन्स लोकसभेमध्ये अतिशय चांगला आहे, त्यामुळं सर्वाधिक मोठा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे. पण आजचं जागा वाटप जर आपण पाहिलं तर यातून असं दिसून येतं की याला थोडासा ब्रेक लागलेला आहे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिघही आज समान पातळीवर आहेत. म्हणजे कुणीही याच्यात मोठा भाऊ नाही आणि कुणीही छोटा भाऊ नाही. आता राहिलेल्या 15 जागांची जी चर्चा आहे त्याच्यामध्ये अधिक जागा कोणाच्या वाट्याला जातात याच्यावर खरा कळीचा मुद्दा आहे तो, आणि मला वाटतं तो अतिशय वादग्रस्त मुद्दा बाजूला ठेवून कदाचित राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यांना सांगितलेलं दिसतं की तो मुद्दा बाजूला ठेवून तुम्ही आज कुठल्याही परिस्थितीमध्ये 85-85-85चा फॉर्म्युला तुम्ही मीडियासमोर जाहीर करा आणि यातून सगळ्यांची सुटका करून टाका. मला वाटते तो फॉर्म्युला आज त्यांनी स्वीकारला. आता पुढच्या 15 जागांमध्ये हे कशा जागा वाटप करतात याच्यावरच महाविकास आघाडी मधला जो काही एक आतमध्ये जे धुमस्त आहे त्यांच्यामध्ये ते स्पष्ट होईल विजय, असं मला वाटतं. राजीव, दोघांनाही मी जवळपास एकच प्रश्न विचारला होता, पण तो प्रश्न आणखी पुढे जाऊन मी तुझ्याकडे येतो. खऱ्या अर्थानं 85-85 जागा जेव्हा सांगितल्या जातात आणि शरद पवारांच्या पक्षाच्या जागा वाढतात त्यावेळी जर काँग्रेसकडनं म्हटलं जात आहे नाना पटोले आमचे मुख्यमंत्री, संजय राऊत म्हणतायत मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा आणि ते उद्धव ठाकरेंकडे बोट दाखवतात, पण त्याचवेळी जेव्हा इस्लामपुरात जेव्हा यांची यात्रा संपते जयंत पाटलांची, तिथं देखील ह्याची सुरुवात झाली होती की जयंत पाटील हे भावी मुख्यमंत्री आहेत आमचे, हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं म्हटलं जात होतं. आजच्या 85-85मधून याच्या मागे शरद पवारांचं इंजेक्शन आहे का दोघांनाही, नाना पटोले आणि संजय राऊतांना? आणि त्यातून आणखी पुढची एक घटना म्हणजे होणारी घटना की राष्ट्रवादीचा देखील एखादा चेहरा पुढे येऊ शकतो आणि ते जयंत पाटील असू शकतात. नाही विजय, तू म्हणजे जे सांगितलंस ते अगदीच करेक्ट तो मुद्दा आहे. आता आपण याच्याकडं ह्या सगळ्याकडं बघताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे मला आणखीन थोडं मागच न्यावं असं वाटतं की आत्ताची जी स्थिती आहे आपण हे बघितलं की शिवसेना 85 जागांवर लढतीये
भाजपच्या जागा किती होत आहेत हे अजूनही आपल्याला नक्की कळलेलं नाही आहे. पण जर आपण 2014चं चित्र बघितलं तर 2014मध्ये 2014च्या निवडणुकीच्या वेळेला युती जेव्हा तुटली तेव्हा मुख्य मुद्दा जो होता तो भाजप आणि शिवसेनेमध्ये शिवसेनेचा आग्रह होता की आम्ही किमान 150 जागा लढू. हो. आणि शिवसेना 171 जागा लढायची तोपर्यंत दीर्घकाळ आणि भाजप 117 जागा लढायची. त्यावेळेला भाजपमध्ये हा आत्मविश्वास होता की शिवसेना नाही आली तरी चालेल, आम्ही त्यांना इतक्या जागा देऊ शकत नाही, देणार नाही आणि स्वतंत्रपणानं निवडणूक लढवून आम्ही स्वतःच्या बळावर महाराष्ट्रामध्ये सत्ता आणू शकतो. शिवसेनेमध्ये हा आत्मविश्वास होता की आम्ही जर भाजपनं नाही दिल्या तर आम्ही स्वतंत्र जागा लढू आणि आम्ही सत्ता स्वतःची स्थापन करू शकतो. आज जर आपण बघितलं तर हे युतीतले दोन प्रमुख पक्ष भाजप आणि शिवसेना गेल्या 10 वर्षामध्ये जर काही झालं असेल तर ते हे झालंय की ह्या दोन्ही पक्षांची 2014मध्ये जी ताकद होती ती क्षीण झाली आहे. हे आजच्या गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घटना होत आहेत घडतायत ज्या घडामोडी होत आहेत त्याच्यावरून स्पष्ट होतं. आज भाजपची ही स्थिती नाही आहे की ते असं म्हणू शकतील की आम्हाला इतर कोणाची गरज नाही, आम्ही आमच्या ताकदीवर एकट्याच्या जोरावर परत सत्ता आणू, जशी त्यांना तो आत्मविश्वास 2014मध्ये होता. आणि शिवसेनेच्या मध्ये ही क्षमता नाही की त्यावेळेला त्यांनी ती जी राणा भीमदेवी थाटाची घोषणा होती की 150 जागा नाही तर आम्ही युती करणार नाही, शिवसेना आज ते म्हणू शकत नाही. या निवडणुकीमध्ये या आत्ताच्या सगळ्या घडामोडींकडे बघताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की लोकसभेच्या निवडणुकीमधला जो परफॉर्मन्स होता त्यामध्ये मुख्यत्वे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये जी फूट पाडली गेली त्यात ते दोन्ही पक्ष फूट पाडून भाजप बरोबर गेले. त्याच्यामुळं उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांच्या बद्दल व्यक्तिशः महाराष्ट्रामध्ये सहानुभूती होती. काँग्रेसच्या बाबतीमध्ये असं काहीच घडलं नव्हतं, पण या सहानुभूतीचा फायदा काँग्रेसलाही मोठ्या प्रमाणात मिळाला आणि त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना मोठं यश मिळालं. आज अशी स्थिती आहे की या तिन्ही पक्षांना महाविकास आघाडीमधल्या हे माहिती आहे की जर आत्ता कोणताही म्हणजे अतिरेकीपणाचा अविवेकीपणाचा जर विचार करून काही निर्णय घेतला तर आणि जर काही वेगळा विचार केला तर हाती धुपाटण्याशिवाय काही येणार नाही. त्यामुळं काहीही असलं, कितीही मतभेद असले, जागांवरून कितीही तुम्हाला आतून काही वाटत असलं तरीसुद्धा वास्तव हे आहे की तुम्हाला जे काही आहे ते समान किंवा वाटून नीट एकमेकांचा अपमान होणार नाही अशा पद्धतीनं जर तुम्ही नाही वाटून घेतलं तर सगळंच संपून जाईल. आणि या तिन्ही पक्षांसाठी ती अस्तित्वाची लढाई असल्यामुळं की फार मग आता गोंधळ न करता जे आहे मुकाट्यानं आपसामध्ये समान वाटून घ्या. त्याच्यामध्ये हा मोठा तो छोटा वगैरे हे सगळं बाजूला ठेवा आणि एकत्रित गुण्या गोविंदानं नांदा. या पद्धतीनं आजचं हे जागा वाटप झालेलं आहे. शक्यता ही आहे की मगाशी सरिता म्हणाली की आता हे स्पष्ट दिसते की ह्या तिन्ही पक्षांमधल्या कुणालाही 100च्या पलीकडे जागा लढवता येणार नाहीत. शरद पवारांचा मात्र गेल्या काही काळांपासूनचं जर आपण पवारांचं राजकारण बघितलं तर शांत राहून गोड बोलून जे काही जास्तीत जास्त आपल्या पदरात पाडून घेण्याचे जे त्यांचं कसब आहे ते आपल्याला इथं दिसतंय. आणि त्याचा फायदा जागा वाटपामध्ये फारसा म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जे 100च्या पलीकडे जाऊ वगैरे जे सुरू होतं ते काही न करता त्यांनी त्यांच्या एवढंच स्वतःच्या पदरात पाडून घेतलं आणि त्यांनी पुढं कायचं सुतोवाच त्यावेळेला केलेलंच आहे. त्यामुळं आत्ताची जी स्थिती होती याच्यापेक्षाही आणखीन इंटरेस्टिंग स्थिती आपल्याला निवडणुकीच्या नंतर निकालाच्या नंतर पाहायला मिळेल असं मला वाटतं. सध्या तरी शरद पवारांनी त्यांचा MCAतला BCCI मधला आणि ICCतला अनुभव आपल्या कामी लावलेला आहे असं वाटतंय. 100 नाही झाले तरी चालतील, तुम्हाला मॅच जिंकायची असं त्यांनी आपल्या मवियातल्या नेत्यांना सांगितलेलं दिसतंय. नाही विजय विजय त्याच्यामध्ये फक्त MCA आणखीन BCCI नाही, शरद पवार कबड्डी कुस्ती ह्याच्यातलेही त्यांचे जे धडे आहेत ते त्यांनी इथं गिरवलेले दिसत आहेत. त्यामुळं गोड बोलून धोबी पछाड कसा घालायचा हेही त्यांना माहिती आहे, ते त्यांनी घालून दाखवलेलं आहे. मला सरिता तुझ्याकडे यायचंय. आपण बघतोय की महाविकास आघाडीतला तिढा सुटल्याचं दाखवतायत. अजून 15 जागा बाकी आहेत, पण महायुतीमध्ये मात्र अजूनही 182 जागांवरच
त्यांचं आत्तापर्यंतचं घोडं जवळपास आलेलं आहे. म्हणजे BJP 99 जागा जाहीर केल्या आहेत, शिंदेंच्या शिवसेनेने 45 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 38. त्या साधारण 182 पर्यंत पोहोचतात. 106 जागा अजून त्यांच्या शिल्लक आहेत. आणि हा सगळा हिशोब लक्षात घेऊन मवियाने आज थोडीशी चाणक्य नीती वापरली. नक्कीच मवियानं चाणक्य नीती वापरली असं म्हणू शकतो, कारण आपल्याला माहिती आहे की एक जे असेसमेंट गेल्या निवडणुकीत करण्यात आलं होतं ते हे होतं की उशिरा नावं घोषित झाल्यामुळे किंवा उशिरा फॉर्म्युला ठरल्यामुळे, उशीर झाल्यामुळे जागा वाटपाचा सुद्धा नुकसान झालेलं होतं महायुतीचं. कुठंतरी महायुतीनं ह्या गोष्टीच्या पूर्ण अंडरस्टँडिंग ठेवून आपल्या वाटाघाटी केल्या असल्या तरी आता आपण मागे पडू नये हे दाखवणं सुद्धा महाविकास आघाडीला अत्यंत महत्त्वाचं होतं. कारण गेल्या खेपेला महाविकास आघाडीची जी युती होती तीच त्यांचं महत्त्वाचं कार्ड होतं आणि त्यामुळे ह्या खेपेला सुद्धा जे काही सुरू होतं गेल्या काळात, ज्या बातम्या बाहेर येत होत्या, ज्या पद्धतीचे वक्तव्य येत होते, त्यामुळे फटका बसू नये म्हणूनच आज एकूणच आपला फॉर्म्युला सांगितल्यासारखं आजच्या पत्रपरिषदेत केलेला आहे असं म्हणू शकतो. पण यातनं अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट जी समोर वाटते विजय, ती ही आहे की आता मुख्यमंत्री कोण ह्याचं उत्तर निकालात असेल. म्हणजे जर महाविकास आघाडी जिंकली, सत्तेत आली, तर आता तिघांचाही स्ट्राईक रेट हाच ठरवेल की मुख्यमंत्री कोण. कारण एक एक जागासुद्धा एकमेकांना देत नसताना आता मुख्यमंत्री पद देतील अशी शक्यता कमी वाटते आणि त्यामुळे स्ट्राईक रेट आपला व्यवस्थित ठेवणे हे तिन्ही पक्षांसाठी खूप महत्त्वाचं झालेलं आहे. विजय. रविकिरण, सरिता काय म्हणाले तुम्ही ऐकलंयत की स्ट्राईक रेट उत्तम ठेवणं तिन्ही पक्षांसाठी महत्त्वाचं आहे. या तिन्ही पक्षांनी जेव्हा आत्ता तुर्तास तरी 85 जागांवर समाधान मानलं असेल किंवा शरद पवारांना जागा वाढल्या असतील, पण त्याच वेळी त्यांनी छोटे मित्रपक्ष आहेत त्यांना 18 जागा देण्याची कबुली केली आहे. आत्ता याच्या पुढच्या काळात एक पक्ष सत्तेवर येणं असंभव दिसतंय. सध्याचं राजकारण पाहता युती आणि आघाडीचंच राजकारण यशस्वी आहे. त्यामुळे छोट्या पक्षांना आत्तापासूनच चुचकारलं जात आहे. अगदी बरोबर आहे आणि याची सुरुवात स्वतः पवारांनीच केली. आपल्याला आठवत असेल की काही दिवसांपूर्वी ते म्हणाले होते की काही पक्ष आपल्या सोबत आहेत, त्यांना आपल्याला जागा सोडाव्या लागतील. मध्ये चर्चेच्या दरम्यान असं वाटत होतं की जणू काही तिघांमध्येच जागांचं वाटप होतंय की काय. परंतु आज त्याचंही भान बहुतेक त्यांना आलं. कारण काही दिवसांपूर्वी अखिलेश यादव महाराष्ट्रात येऊन गेले आणि त्यांनी बेधडक 5 जागा जाहीर करून टाकल्या आणि त्यांच्या पक्षाने तर 12 जागा लढू म्हणून जाहीर करून टाकलं. त्यामुळं महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण होण्याच्या आधीच समाजवादी पार्टीने आपलं घोडं पुढे जाऊन ठेवलं. ते होणार काय असा एक प्रश्न निर्माण झाला. काल जयंत पाटील शेकापचे त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांचे उमेदवार जाहीर केले. आज त्यांचेही जवळपास 6 उमेदवार विविध ठिकाणी आहेत. मग त्या 6 या 12 असतील. 12 तर 12 देणार नाहीये, परंतु मग याच्यात जागा वाटप करताना महाविकास आघाडीला त्यांची दखल घेणं क्रमप्राप्त आहे. आज महाविकास आघाडीला स्वतःचा परफॉर्मन्स जर सुधारवायचा असेल तर त्यांना ह्या छोट्या छोट्या पक्षांना घेऊन त्यांची जी पॉकेट्स आहेत, मतदान जिथं त्यांचं जास्त आहे तिथं उमेदवार त्यांना संधी देऊन ते निवडून आणणं आणि महाविकास आघाडीची सदस्य संख्या वाढवणं हे त्यांना भाग आहे आणि हे ते दाखवणं आवश्यक होतं. म्हणूनच आज पत्रकार परिषदेत त्यांनी जाणीवपूर्वक घोषणा केली की आम्ही ह्या जागा त्यांच्यासाठी काही राखून ठेवल्यात आणि त्या आम्ही तिन्ही घटक पक्ष वेगवेगळे आम्ही त्यांच्या कोट्यातून त्या देऊ. हा त्यांना करणं आवश्यक होतं असं मला वाटतं. राजीव, दोन्हीकडे बघितलं तर या ज्या सगळ्या जागा वाटपाचं आहे तर दोन्हीकडे एक एक हेडमास्तर बसलेले आहेत. इकडे पवार आहेत तर तिकडे अमित शहा आहेत. हे हेडमास्तरांचा रोल किती महत्त्वाचा असू शकतो या सगळ्या जागा वाटपात? कारण सातत्यानं महायुतीतले दोन्ही पक्ष असतील, तिन्ही पक्ष असतील, आता शिंदे थोडेसे निलेश राणेंच्या पक्षप्रवेशामध्ये बिझी आहेत, पण आत्ता देखील फडणवीस आणि त्यांच्याबरोबर अजित पवार हे दिल्लीला भेटण्यासाठी गेलेत. या सगळ्या घडामोडी होताना बाकीच्या गोष्टी कशा राजकारणात समजून घ्यायच्या? नाही विजय, तू म्हणालास तो हेडमास्तरांचा, म्हणजे तो अगदीच बरोबर आहे. गेल्या खेपेला म्हणजे लोकसभेच्या वेळेला आपण बघितलं की महायुतीच्या उमेदवारांचं कोणाला कोणती जागा मिळणार याच्यावरून शेवटपर्यंत घोंगडं भिजत राहिलं होतं. त्यावेळेला
महायुतीमध्ये हा आत्मविश्वास होता की 48 पैकी आपण किमान 42 जागा लढू आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर ठीक आहे उशीर झाला तरी हरकत नाही आपण मॅनेज करूचा तो आत्मविश्वास होता. त्यामुळं कदाचित शेवटच्या क्षणापर्यंत अनेक मतदारसंघांचं घोंगडं भिजत राहिलं. या वेळेला अजित पवारांना नेमकं माहिती आहे, ते जरी आपल्यापर्यंत आलेलं नसलं तरी सुद्धा अजित पवारांना हे माहिती आहे की त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत. म्हणजे त्याच्या पलीकडे फार उड्या मारण्यामध्ये अर्थ नाही हे त्यांना माहिती आहे. एकनाथ शिंदेंना ते माहिती आहे आणि भाजपला माहिती आहे की ते किती जागा लढणार आहेत. जागा एखादी ही जागा का ती जागा याच्याबद्दलचे काही मतभेद होऊ शकतात, पण जागा किती असणार हे सर्वसाधारणपणानं आता नक्की झालेलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये वातावरण थोडं नीट होतं, पण त्यामुळंच महायुतीतला हा गोंधळ लक्षात घेऊन महाविकास आघाडीमधल्या नेत्यांचं अशा चर्चा होत्या की आपण आत्तापासूनच आपल्या जागांचं वाटप करून टाकू, म्हणजे तो जो गोंधळ महायुतीचा झाला तो आपला होणार नाही. पण ते आपण करू 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 असं करत ते शेवटच्या क्षणापर्यंत आलेत आणि अजूनही तो काही गोंधळ पूर्णपणानं मिटलेला नाही आहे. आज जे झालं आहे ते मुख्यत्वे जागा किती लढायच्या याच्याबद्दल झाले. कोणत्याच्याबद्दलचा गोंधळ तो ना मिटलेला आहे, तो ना मिटण्याची शक्यता आहे. तर त्यामुळं त्या दृष्टीनं त्या अर्थानं महायुतीमधलं वातावरण जे आहे ते त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे आणि तिथल्या हेडमास्टर म्हणजे त्यांनी कठोरपणानं त्यांना जे हवं आहे ते सांगितलेलं आहे. इथं तशी स्थिती नाही आहे. या महायुतीमध्ये अमित शहांना जे अधिकार आहेत की कोणत्याही म्हणजे साम दम दाम दंड भेद करून त्यांना जे हवंय ते करण्याचा तसा अधिकार शरद पवारांकडे नाही. आणि त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये जागा संख्या जरी ठरली असली तरी कोणत्यावरूनचा गोंधळ होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि त्याच्याबद्दलच्या म्हणजे आज पत्रकार परिषद संपल्यानंतर संजय राऊतांचं हे सांगणं की त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकतात, कारण त्यांनी आज 65 जागा ज्या जाहीर केल्या त्याही तशा त्याच राहतील याची शाश्वती त्यांनाही वाटत नाहीये. तर त्यामुळं तो जो गोंधळ आहे तो महाविकास आघाडीनं जर लवकरच्या काळात मिटवला नाही तर त्यांना नक्कीच निवडणुकीमध्ये भारी पडण्याची शक्यता आहे. तुम्ही तिघही या आजच्या 0 ओव्हरच्या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आज विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ज्या काही घडामोडी घडल्या आहेत, मग त्या महायुतीतल्या असतील किंवा महाविकास आघाडीतल्या, त्यातल्या तिघांनी विश्लेषण केलं, त्यामुळे तिघांचेही आभार. रविकिरण, राजीव आणि सरिता. बोलूयात पुढच्या बातमीत. मंडळी, हे झालं 85च्या फॉर्म्युलाचं, पण आज दिवसभरात एक आकडा खूप गाजला आणि त्याचं विश्लेषण आपण केलेलं आहे. महाविकास आघाडीचं ठरण्याआधीच उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शिवसेनेनं 65 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्या 40पेक्षा जास्त उमेदवारांना आधीच AB फॉर्म्स देण्यात आले होते. तर आता उर्वरित बहुतांश मतदारसंघात उमेदवारांच्या नावाची यादी ही प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिवसेनेतल्या ठाकरे गटानं 15 पैकी 14 आमदारांना पुन्हा पहिल्या यादीमध्ये स्थान दिलंय. मुंबईतल्या 13 मतदारसंघांमधील उमेदवार शिवसेनेतल्या ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आले. त्यामध्ये आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे, पण शिवडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अजय चौधरी यांना अजूनही वेटिंगवर ठेवण्यात आले. त्यामुळे शिवडी विधानसभा मतदारसंघात अजय चौधरी की सुधीर साळवी हा सस्पेन्स अजूनही कायम आहे. पण आधीच महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होण्याआधी संजय राऊतांनी एक अजब विधान केलं होतं. ठाकरे गट यंदाच्या निवडणुकीत सेंचुरी गाठेल असं राऊतांनी वक्तव्य केलं होतं. लोकांची अपेक्षा आहे की शिवसेनेनं सेंचुरी मारावी. सेंचुरी मागायला तेवढी जागा तर लढवा. सेंचुरी फक्त जागा वाटपात नाही तर विजयात सुद्धा व्यवस्थित सेंचुरी मारावी. त्या 95 जागा लढून 95 जागा जिंकणार आहे हा चमत्कार फक्त संजय राऊतच करू शकतो. और हमारे में सेंचुरी लगाने का दम है. परती सेंचुरी मारतात. अब लगाएंगे. मुंबई में क्रिकेट बहुत अच्छा खेला जाता है और देखा जाता है और सेंचुरी को बहुत महत्व है. आणि संजय राऊतांच्या याच वक्तव्यावर होता आपला आजचा प्रश्न आणि तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटर.
आजचा प्रश्न, जागा वाटपातच नाही तर निकालातही ठाकरेंची शिवसेना सेंचुरी मारणार, खासदार संजय राऊतांचा दावा खरा ठरेल असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिले होते. आणि 100 पेक्षा कमी जागा लढून सेंचुरी मारण्याचा चमत्कार फक्त संजय राऊतच करू शकतात अशी बोचरी टीका शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केली. सेंचुरी मागायला तेवढी जागा तर लढवा. कसली सेंचुरी मारतात? आता जे तुमच्या माध्यमातून येते तर त्याला मॅक्झिमम 95 जागा देतात आणि सेंचुरी 100ला म्हणतात. त्याला हेही कळायला तर पाहिजे का 55 जागा लढून 95 जागा जिंकणार आहे. हा चमत्कार फक्त संजय राऊतच करू शकतो. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. या सर्वांची मिळून जरी सेंचुरी झाली तर ती 100ची होते. बाकी 188 जागावर आम्ही आहोत याचं भान त्यांनी राखलं पाहिजे. म्हणून येणारी सत्ता ही माहितीचीच असणार. म्हणजे 0 ओव्हरमध्ये आम्ही आपल्याला 2 प्रश्न विचारतो सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि त्यातल्या पहिल्या प्रश्नावर सर्वसामान्य प्रेक्षकांनी नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया मीडिया सेंटर. आपला आजचा प्रश्न होता, जागा वाटपतच नाही तर निकालातही ठाकरेंची शिवसेना सेंचुरी मारणार, खासदार संजय राऊतांचा दावा खरा ठरेल असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय होते. आपण पहिल्यांदा पाहूया त्याच्यावर प्रतिक्रिया काय आल्या. महेश शिंदे म्हणतात, नक्कीच सेंचुरी मारणार आणि महाराष्ट्रात शिवसेना उभाठा हा 2 नंबरचा पक्ष होणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे, आतुरता फक्त निकालाची. यूट्यूबवर भास्कर करडे म्हणतायत, उद्धव ठाकरे गट 100 जागा लढणार नाही हे निश्चित असताना 100 जागा निवडून कशा येतील हे संजय राऊतच सांगू शकतात. फेसबुकवर समीर मडकर म्हणतायत, अजिबात शक्य नाही. इंस्टाग्रामवर श्रेयस कारेकर म्हणतायत, 95 जागांवर उमेदवार दिले आहेत, त्यात कशी सेंचुरी मारणार? आणि मंडळी, आता वेळ झाली आपल्या पहिल्या प्रश्नावर जनतेचा कौल पाहण्याची. तोच पोल रिझल्ट पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आपला प्रश्न होता, जागा वाटपतच नाही तर निकालातही ठाकरेंची शिवसेना सेंचुरी मारणार, खासदार संजय राऊतांचा दावा खरा ठरेल असं वाटतं का? एकूण मतं 1,05,000. यूट्यूबवर होय असं म्हणतायत 65% प्रेक्षक आणि 35% प्रेक्षक म्हणतायत नाही. एक्सवर आपण बघतोय कौल काय येतोय तो. 32% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 68% प्रेक्षक म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवर येणारा कौल आपण पाहतोय. 59% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 41% प्रेक्षक म्हणतायत नाही. फेसबुकवर आपण पाहतोय 50% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 50% प्रेक्षक म्हणतायत नाही. मंडळी, असं म्हणतात की ऐकावं ते नवलच, आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आहे ना, जे काही घडतंय ते खरोखरच नवल आहे आणि त्याच्यापेक्षा कदाचित अधिकच आहे. नारायण राणे यांनी 2005 साली बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा त्याग केला. त्यानंतर ते काँग्रेस आणि आता भाजपमध्ये आहेत. पण त्यांचाच लेख निलेश राणे, थोरले चिरंजीव निलेश राणे हे विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आता शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल झालेत. त्यांचा पक्ष प्रवेश होतोय आणि तीच दृश्य आपण पाहतोय. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांच्या पक्ष प्रवेशाची ही दृश्य आपण पाहतोय एबीपी माझाच्या स्क्रीनवर. माननीय मुख्यमंत्री साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या संपूर्ण जनतेला त्यांनी संबोधन करावं. आपल्या समोर सादर शिवरायांचा अंतरंगात मनात कणखर बाणा हे शिवधनुष्य उचललेलं आहे. विजयाचं रणशिंग फुंकण्यासाठी या कोकणच्या लाल भूमीमध्ये, या कोकणच्या सांस्कृतिक भूमीमध्ये या ठिकाणी नवा बदल घडविण्यासाठी आपण सगळे सज्ज होऊया. अशा पद्धतीचं शिवधनुष्य उचलल्यानंतर हिंदुत्वाची आण आणि जाण आणि पुन्हा एकदा शिवधनुष्य उचलूया आपण शिवधनुष्य अशा पद्धतीचा नारा देत यानंतर आपण ज्यांच्या संबोधनासाठी उत्सुक आहोत
जे आपल्या सगळ्यांचेच लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब एवढ्या लांबून प्रवास करून खास आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं अनुभवाने आणि आपल्या कणखर बाण्याने तेजाळणारं संबोधन आहे ते आपण याच ठिकाणी ऐकणार आहोत. तर भाजप खासदार नारायण राणे, भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत निलेश राणे आता शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले. मंडळी, आता दिवसभरातली दुसरी मोठी बातमी पाहूया. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती ती आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरणार का. अखेर त्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे मनसेच्या तिकिटावर मुंबईच्या माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. शिवसेना, मनसे आणि ठाकरे कुटुंबियाच्या दृष्टीनं माहीम मतदारसंघाला अनेक कारणांनी ऐतिहासिक महत्त्व आहे. पहिलं कारण म्हणजे शिवसेनेचा जन्म हा दादरच्या कदम मॅन्शनमध्ये झाला होता. दस्तूरखुद्द राज ठाकरे ही कदम मॅन्शनमधल्या त्याच घरात लहानाचे मोठे झाले. तिथून त्यांनी आपला मुक्काम हा आधी कृष्णकुंज आणि आता शिवतीर्थ निवासस्थानी हलवला. शिवसेना प्रमुख या नात्यानं बाळासाहेब ठाकरेंची पहिली सभा ही शिवाजी पार्कवर पार पडली होती. त्यानंतर 39 वर्षांनी राज ठाकरे यांनीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिली सभा ही शिवाजी पार्कवरच घेतली होती. ही दोन्ही ठिकाणं माहीम मतदारसंघातच येतात. शिवसेना भवन, मनसेचं राजगड हे कार्यालय आणि राज ठाकरेंचं आत्ताचं निवासस्थान शिवतीर्थ हेही याच मतदारसंघात आहे. अमित ठाकरेंच्या रूपानं ठाकरे घराण्यातली दुसरी व्यक्ती आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली. 2019 साली आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. उद्धव ठाकरे हेही आमदार आहेत, पण त्यांनी विधान परिषदेचा मार्ग निवडला होता. म्हणजे प्रत्यक्ष जनतेतून निवडून येण्याचा मार्ग त्यांनी तेव्हाही स्वीकारला नव्हता. अमित ठाकरेंना तिकीट मिळालं तर महायुती किंवा ठाकरेंची शिवसेना उमेदवार देणार नाही अशाही चर्चा मध्यंतरी सुरू होत्या, पण तसं झालेलं नाही. माहीममधून शिंदेंच्या शिवसेनेनं विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, कारण लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी पंतप्रधान पदासाठी मोदींना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे मनसेचा एकही उमेदवार लोकसभेच्या रिंगणात नव्हता. तसंच दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात महायुतीच्या राहुल शेवाळे यांना माहीम मतदारसंघात आघाडी मिळाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंना प्रश्नही विचारण्यात आला होता. पाहूयात त्यांनी काय उत्तर दिलं. नेहमी सांगतो की राजसाहेब एक भूमिका घेतात ते ती ठामपणे घेतात आणि ती उपकाराची भूमिका नसते आणि त्यांची कधी इच्छा नसते की समोरच्यांनी परतफेड करावी. कारण साहेब मला नेहमी बोलत आले की हे राजकारण आहे, समोरचे लोक कसे आहेत हे आपल्याला ओळखायला पाहिजे. त्याच्यामुळे लोकसभेला त्यांनी मोदींना पाठिंबा दिला. त्याच्यामुळे त्यांचे जवळचे मित्र असतील, राणेसाहेब असतील किंवा मोहोळ साहेब असतील, त्यांच्यासाठी त्यांनी प्रचार केला किंवा सभा दिली. पण त्यांनी परतफेड करावी ही आमची सवय नाही आणि इच्छा पण नाही. आणि अमित ठाकरेंच्या या वक्तव्याशीच निगडीत आहे आजचा आमचा पहिला प्रश्न. पाहूयात तो पोल सेंटरला. माफ करा, दुसरा प्रश्न. आजचा दुसरा प्रश्न, लोकसभेत राज ठाकरेंनी महायुतीची मदत करूनही अमित ठाकरेंविरोधात महायुतीनं उमेदवार देणं पटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय त्यासाठी आहेत. म्हणजे अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी रोचक प्रतिक्रिया दिली. राऊतांनी अमित ठाकरेंना शुभेच्छा तर दिल्या, पण त्याआधी त्यांनी राज ठाकरेंना टोमण्या मारण्यासाठी ते विसरलेले नाहीत. भारतीय जनता पक्षाला मदत करण्यासाठी जे काही फोर्सेस निर्माण झालेले आहेत त्या महाराष्ट्रामध्ये, बरं का, ते प्रत्येक जण जास्तीत जास्त उमेदवार द्यायचा प्रयत्न करतो. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि अनेकदा वर्षानुवर्ष निवडणुका लढवूनसुद्धा यश प्राप्त होत नाही अनेक पक्षांना. ते पक्षसुद्धा निवडणूक लढण्याचं थांबत नाहीत. म्हणून निवडणूक त्यांनी लढू नये असं आम्ही कधी म्हणणार नाही. जर दादर मतदारसंघामध्ये आमच्याच परिवारातले अमित ठाकरे निवडणुकीला उभे असतील तर तरुणांचं राजकारणामध्ये स्वागत करावं ही आमची परंपरा आणि संस्कृती आहे.
मंडळी, संजय राऊतांनी इतक्या खुल्या दिल्यानं अमित ठाकरेंना शुभेच्छा दिल्या की त्यावेळी सगळ्यांना वाटलं की बहुतेक अमित ठाकरेंविरोधात उमेदवार ते देणार नाही, अशी काहीशी घोषणा करतात की काय. सगळ्याच पत्रकारांनी एका आवाजात प्रश्न विचारला की तुम्ही दादर माहीममध्ये उमेदवारी न देता अमित ठाकरेंचा विधानसभेत जाण्याचा मार्ग सोपा करणार का. मग त्यावर संजय राऊतांनी सारा इतिहासच सांगून टाकला. दादर मतदारसंघामध्ये शिवसेना कायम लढत आलेली आहे. दादर माहीम हा मतदारसंघ जो आहे, ज्या भागामध्ये शिवसेनेची स्थापना झाली आणि जिथे स्थापना झाली त्या मतदारसंघात शिवसेना लढणार नाही असं कधी होत नाही. आणि मंडळी, अगदी असंच झालं, कारण दुपारीच उद्धव ठाकरेंनी आधी माहीम मतदारसंघासाठीचा आपला उमेदवार जाहीर करून टाकला. हा मतदारसंघ आपल्यासाठी किती प्रतिष्ठेचा आहे हेही त्यांनी दाखवून दिलं. ठाकरेंच्या शिवसेनेनं माहीममधून विभाग प्रमुख महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे, तर शिंदेंनी विद्यमान आमदार सदा सरवणकरांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माहीममध्ये अमित ठाकरेंसमोरचं आव्हान कठीण आहे हे नक्की. मंडळी, आता वेळ झाली आहे आपल्या दुसऱ्या प्रश्नावरच्या प्रतिक्रिया पाहण्याची, आणि त्यासाठी पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न होता, लोकसभेत राज ठाकरेंनी महायुतीची मदत करूनही अमित ठाकरेंविरोधात महायुतीने उमेदवार देणं पटतं का. होय आणि नाही असे दोन पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. एक्सवर प्रतिक्रिया आली आहे की सुपारी फक्त लोकसभेपुरतीच होती, आता विधानसभेचा आणि त्याचा काय संबंध. शंतनू गौतम म्हणतायत, होणारच होतं, बिनशर्त पाठिंबा देण्याचा आणि उमेदवार देण्याचा काहीही संबंध नाही. शेवटी ज्याचा त्याचा राजकीय प्रश्न आहे. हे दोन्ही देऊन कोणी कुणावर उपकार केलेले नाहीत. यूट्यूबवर नितीन पाटील म्हणतायत, गरज सरो वैद्य मरो ही मुख्यतः भाजपची चाणक्य नीती आहे. यूट्यूबवर अशोक देशमुख म्हणतायत, महायुतीला पाठिंबा देताना मनसेने विचार केला नव्हता की आपण विषारी सापाला दूध पाजतो आहोत. फेसबुकवर प्रताप पाटील म्हणतायत, मनसेचे कमीत कमी 25 ते 30 आमदार येणार. फेसबुकवरच सचिन गायकवाड म्हणतायत, सुतासारखं सरळ करा साहेब दाढीला. इंस्टाग्रामवर प्रथमेश प्रधान म्हणतायत, अजिबात नाही, हा विश्वासघात आहे. इंस्टाग्रामवर राहुल खरात म्हणतायत, भाजप कधीच कुणाचा मित्र नाही होऊ शकत, जुनी सवय आहे. म्हणजे अमित ठाकरेंना तिकीट मिळालं तर महायुती किंवा ठाकरेंची शिवसेना उमेदवार देणार नाही अशा चर्चा मध्यंतरी सुरू होत्या, पण तसं झालं नाही. माहीममधून शिंदेच्या शिवसेनेनं विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे, आणि त्यावरच होता आपला दुसरा प्रश्न. त्यावर आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिलाय तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आपला दुसरा प्रश्न, लोकसभेत राज ठाकरेंनी महायुतीची मदत करूनही अमित ठाकरेंविरोधात महायुतीनं उमेदवार देणं पटतं का. एकूण मतं आली आहेत 66,000. पटतं असं म्हणतायत होय तर 34%, पण नाही पटत असं म्हणतायत 66%. एक्सवर 41% म्हणतायत त्यांना महायुतीनं उमेदवार देणं पटतं, पण 59% म्हणतायत नाही पटत. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. इंस्टाग्रामवर 70% म्हणतायत होय उमेदवार देणं पटतं, पण 30% म्हणतायत नाही पटत. आणि फेसबुकवर 37% म्हणतायत होय आणि 63% म्हणतायत त्यांना महायुतीनं अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणं पटत नाही. म्हणजे अमित ठाकरेंना माहीममधून मनसेची उमेदवारी जाहीर झाल्यावर अनेकांच्या मनात घराणेशाहीचा मुद्दा आला असेल, आणि ते साहजिकच आहे. पण घराणेशाहीमुळे तुम्हाला एकदा संधी मिळू शकते, त्यानंतर तुम्हाला स्वतःला सिद्ध हे करून दाखवावंच लागतं. राजकारणात अशी कितीतरी उदाहरणं आहेत. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि ज्या 15 वर्ष पंतप्रधानपदी होत्या त्या इंदिरा गांधी या तर
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या. नेहरूंच्या वारशामुळं त्यांना राजकारणात थेट एंट्री मिळाली असेलही, पण सत्ता राखण्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी अहोरात्र केलेले कष्ट हे कुणालाही नाकारता येणार नाही. इंदिराजींचे सुपुत्र राजीव गांधी हे 1984 साली सहानुभूतीच्या लाटेत पंतप्रधान बनले, पण 5 वर्षांनी त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. म्हणजेच 1989 साली जनतेनं मतदान करताना राजीव गांधी हे इंदिरा गांधींचे चिरंजीव आहेत असा विचार केला नाही. एखाद्या क्षेत्रात वडील प्रचंड यशस्वी आहेत म्हणजे त्यांचा मुलगा यशस्वी होतोच असं नाही. तसंच वडिलांना फारसं यश मिळालेलं नसेल तर मुलगाही अपयशीच ठरणार असंही गरजेचं नसतं. हिंदी चित्रपटसृष्टीतील उदाहरण घ्यायचं झालं आत्ताचा म्हणजे अभिषेक बच्चन आणि रणबीर कपूर ही 2 उत्तम उदाहरणं आहेत असं म्हणता येईल. अभिषेक बच्चन हा आपल्या वडिलांनी एवढं यश अजूनही मिळवू शकलेला नाही, पण त्याचवेळी रणबीर कपूरनं त्याच्या वडिलांपेक्षा कितीतरी पटीनं अधिक लोकप्रियता आणि यश वयाची 40 गाठायच्या आतच मिळवलं. सर ते शेवटी संधी आणि आव्हानं ही प्रत्येकाच्या वाट्याला येतात. त्या संधीचा फायदा आपण कसा घेतो आणि आव्हानांना किती खंबीरपणे तोंड देतो यावर आपलं भविष्य अवलंबून असतं. हाच तर्क जर अमित ठाकरेंना लावला तर त्यांना मोठी संधीही मिळाली आहे, पण त्यांच्यासमोरील वाटही खडतर आहे. सध्याच्या विधानसभेत मनसेचा केवळ 1 आमदार आहे. तसंच नाशिकच्या एकुलत्या एका यशानंतर एकाही महापालिकेवर मनसेला आपला झेंडा रोवता आलेला नाही. पक्ष वाढवणं, जनतेचे प्रश्न लावून धरणं, भाजप आणि शिवसेनेतले दोन्ही गट अशी स्पर्धा असलेल्या हिंदुत्वाच्या स्पेसमध्ये मनसेची वेगळी ओळख निर्माण करणं अशी अनेक आव्हानं अमित ठाकरेंसमोर उभी आहेत. अमित ठाकरेंसाठी आमदारकीची संधी पहिली पायरी आहे. आता ते मनसेचं इंजिन वंदे भारतच्या वेगानं नेतात की मालगाडीप्रमाणे या इंजिनाला बराच वेळ सायडिंगला थांबावं लागतं हे येणारा काळच सांगणार आहे. पण याच बातमीचा आता वेळ झाली आहे 0 ओव्हरच्या आजच्या भागात इथंच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटूयात रात्री 7:56 पण ताज्या अपडेटसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.